महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आपण लीगल लढाई लढत आहात, काय सांगाल? सुरू असलेल्या गैरव्यवहारासंदर्भामध्ये मी माननीय महाराष्ट्र सरकारकडे तक्रारी केल्या होत्या, केंद्र सरकारकडे तक्रारी केल्या, परंतु या तक्रारीची कसल्याही प्रकारची दखल गव्हर्नमेंटने घेतली नसल्या कारणामुळे मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली व याचिकेमध्ये माझ्या 4 मागण्या होत्या। त्या 4ही मागण्या माननीय हायकोर्टाने मान्य केल्या। त्यातील प्रथम मागणी जी होती त्या ठिकाणी निवडणुकीसंदर्भातली, तर 3 महिन्याच्या आत निवडणुका घेण्यासंदर्भात गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी हायकोर्टाने आदेशित केलं आहे व बाकीच्या 3 मागण्या ज्या आहेत त्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या याची पण चौकशी करण्यासंदर्भात हायकोर्टाच्या निकालामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे। MCAच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपण बोलताय, काय सांगाल? फक्त भ्रष्टाचार हा एकच विषय नाही की आमचं म्हणणं इतकंच आहे की काउन्सिलचा जो कारभार आहे हा पारदर्शक असावा। जसं डॉक्टर सावंत यांनी त्यांना हे मागितलं होतं की तुमचं ऑडिट रिपोर्ट द्या, 5-6 महिने झाले ते द्यायला तयार नाही। त्यांच्या बऱ्याच मागण्या होत्या। दुसऱ्या एक तर पहिली प्रशासकाला हटवून इलेक्शन घ्या ही मेन मागणी होती आणि कारभार पारदर्शक पाहिजे, तर ते जे काही डॉक्टर सावंतने आरोप केले त्याची चौकशी करा। त्यांनी मुख्यमंत्र्याकडे सगळीकडे दाद मागितली, 1 वर्षापासून मागतायत आणि काही झालं नाही, म्हणून त्यांना शेवटी हायकोर्टात दाद मागावी लागली। हायकोर्टाने असा निकाल दिला की 3 महिन्याच्या आत काउन्सिलच्या इलेक्शन व्हाव्यात ही प्रमुख मागणी, आणि या बाकीच्या कारभाराबद्दलच्या ज्या मागण्या होत्या ते काउन्सिलने सांगितलं की स्टेट शूड एंडेवर की ह्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर विचार करून काय तो निर्णय घ्यावा, स्टेटवर सोडून जातो। MCA 3 महिन्यात निवडणुका घेतील असं आपल्याला वाटतं का? आता न्यायालयाचा अपमान जर त्यांना करायचा असेल तर पुढे काय कॉम्प्लिकेशन होतील त्यांना त्यासाठी तयारी ठेवावं लागेल। पण शक्यता ही आहे, हा सध्याचा जो प्रशासक आहे तो पोहोचलेला माणूस आहे, तो निवडणुका होऊ नये यासाठी जीव तोडून प्रयत्न करेल, आणि त्यासाठी आम्ही ह्या फक्त निकालाच्या भरोश्यावर तुम्ही जो प्रश्न विचारला तसं आम्हाला शंका आहे की सरकार निवडणुका घेईल की नाही। त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी आम्ही प्रेशराईज करणार आणि आमचा लढा चालूच राहणार। मोर्चे काढा, मेळावे घ्या, जे काय करायचं ते आम्ही आमच्याकडून प्रयत्न करणार की सरकारने लवकरात लवकर निवडणुकाही घ्याव्यात आणि सावंतनी जे आरोप केले आहेत गव्हर्नमेंटबद्दल त्याची गव्हर्नमेंटनी चौकशी सुद्धा करावी अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। हे कोर्टाची जी बातमी आहे तर त्याचं मी आमचे जे हायकोर्टचे वकील आहे हनुमंत वाकसे म्हणून, त्यांचं मी एक छोटंसं बाईट घेतलं होतं, ते पण मी तुम्हाला ऐकू शकतो की या बातमीचा अर्थ काय आहे। ऍक्च्युअल कोर्टाने हा निर्णय दिला आहे की जे ऍडमिनिस्ट्रेटर आहे इन्फिनिट टाइम पर्यंत नाही राहू शकत, तुम्हाला इलेक्शन हे घेतले पाहिजे आणि इट वुड बी टू द एंडेवर ऑफ द कोर्ट, म्हणजे कोर्ट शुड ट्राय हार्ड की डॉक्टर सावंतनी जे अलिगेशन्स केलेले आहेत त्याच्यावरही त्यांनी तातडीने काहीतरी असं म्हणू शकतो की त्याची चौकशी करावी, कमिटी बसवावी। आम्ही तर आता SIT ची मागणी करतोय त्याच्यामध्ये, पण त्याची पण चौकशी व्हावी, कारण की मी आता पूर्वी जे सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार थोडक्यात आपल्याला लक्षात आला असेल कसा आहे, तर ह्याची पण चौकशी व्हावी आणि 3 महिन्याच्या आत इलेक्शन घ्यावे। आता आपल्या प्रेस तर्फे माझं असं म्हणणं आहे की एवढं तरी प्रेशराईज करायला पाहिजे गव्हर्नमेंटला की नाही ते कारण काढून हे टाळलं नाही पाहिजे, नाहीतर ह्या पांगुळ गाड्या खालचे लोक बादशाह नाही आणखी वरती मोठे चढतील आणि लवकरात लवकर इलेक्शन व्हावे। थँक्यू।